मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। थोड्याच वेळात घाटकोपर इथल्या इतर 3 होर्डिंग्सवरती महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। तातडीनं ही 3 होर्डिंग्स पाडण्यात येणार आहेत। या बाबतीत इगो ॲडव्हर्टायझिंग कंपनीला दंड ठोठावला जाणार आहे। मुंबईमध्ये 1025 अधिकृत होर्डिंग्स जी पालिकेच्या अखत्यारीत येतात, या 1025 होर्डिंग्सना स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस पाठवली जाणार आहे आणि 10 दिवसांच्या आत अहवाल पाठवण्याचे आदेश महानगरपालिकेने दिलेत। तर मुंबईमध्ये 179 होर्डिंग्स रेल्वेच्या जागेत आहेत। जे होर्डिंग्स रेल्वेच्या हद्दीत आहेत त्यांना देखील नोटीस पाठवली जाणार आहे। घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी काल ही दुर्घटना घडली त्याच्या आसपास आणखी असे 3 होर्डिंग्स आहेत ज्यांच्यावरती थोड्याच वेळात मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, आताचे जे काही अपडेट येत आहेत समोर त्याबद्दल काय माहिती? अतिशय महत्त्वाची कारवाई ही मुंबई महानगरपालिकेकडनं होते आहे। खरं तर हे 4ही होर्डिंग म्हणजे जे होर्डिंग काल कोसळलं त्या होर्डिंगसह उर्वरित 3 होर्डिंग्स हे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतात। राज्य शासनाची ही जमीन होती आणि हा भूभाग राज्य शासनाकडनं रेल्वेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे पोलीससाठी देण्यात आलेला होता आणि त्या जागेवरती हे होर्डिंग्स उभारण्यात आलेले होते। त्यामुळे पालिकेने असं म्हटलेलं आहे की या होर्डिंग्सला आमची परवानगी नव्हती, इगो कंपनीला आम्ही कुठल्याही पद्धतीची परवानगी दिलेली नव्हती। परंतु या दुर्घटनेनंतर या संपूर्ण दुर्घटनेला लक्षात घेता या ठिकाणचे उर्वरित 3ही होर्डिंग्स उतरवण्याचं काम, ते निस्तनाभूत करण्याचं काम पालिकेकडनं होणार आहे। आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर आता या कामाला वेग आलेला आहे। मलबा हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर 1025 होर्डिंग्स लायसन्ड होर्डिंग आहेत, त्यामधील 69 हे डिजिटल होर्डिंग्स आहेत। त्याचबरोबर 179 असे रेल्वेच्या अखत्यारीमध्ये येणारे 179 हे होर्डिंग्स आहेत हे रेल्वेच्या अखत्यारीत येतात, ज्यांना पालिकेची परमिशन नसते। त्यामुळे याचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे आणि जर यामध्ये या जाहिरातीचा उंचीचा, गर्डरच्या जाडीचा, वजनाचं प्रमाण जर यामध्ये काही चूक आढळली तर त्याही जाहिरातीच्या होर्डिंग्सला निस्तनाभूत केलं जाणार आहे, पाडण्यात येणार आहेत। मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेकडनं केवळ 40 बाय 40 याच आकाराच्या होर्डिंग्सला परवानगी आहे, परंतु रेल्वेच्या अखत्यारीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळत होतं। 120 बाय 120चा हा जो होर्डिंग आहे, अशाच पद्धतीचे होर्डिंग मुंबईमध्ये बँड्रा परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही धडक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता पालिकेचे अधिकारी किरण दिगावकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांची टीम हे होर्डिंग्स हटवणार आहे आणि त्यानंतर इगो कंपनीला दुसरी नोटीस जाणार आहे या पाडकामाबद्दलची। पहिली नोटीस ही झाडं मारल्याप्रकरणी त्याच दिवशी अर्थात काल सकाळी 10 वाजेच्या दरम्यान पालिकेने दिलेली होती। त्यातही हेच म्हटलं होतं की हे होर्डिंग अनधिकृत आहे, त्याची तुम्ही ते पाडावं किंवा हटवावं। आणि त्यानंतर इतकी दुर्दैवी घटना घडली की ज्यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। बरोबर आहे सुस्मिता, आणि आपण घटनास्थळावरची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। सध्या ज्या काही गाड्यांचा टॅक्सी असतील किंवा काही चेंदामेंदा झालाय त्याच्यावरती आता म्हणजे क्रेनच्या साह्यानं या गाड्या आता बाजूला केल्या जात आहेत, कारण ज्या गाड्या या पेट्रोल पंपावरती आलेल्या होत्या दुर्दैवानं या त्या होर्डिंग खाली दबल्या गेल्या आहेत आणि याची गाड्यांची झालेली नासधूस आणि झालेला चेंदामेंदा आपण पाहतोय। आणि याच ठिकाणी काही लोक सुद्धा काम करत होते आणि त्यांचा यामध्ये मृत्यू झाला। एकूण 14 जणांचा तब्बल। मुंबईत इतर ठिकाणी सुद्धा जे काही होर्डिंग्स आहेत जी अनधिकृत आहेत, अधिकृत आहेत, या सगळ्यांना नोटीस पाठवली जाते आता घाटकोपरच्या कालच्या घटनेनंतर। आणि घाटकोपरच्या या दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्या आसपास सुद्धा आणखी 3 होर्डिंग्स आहेत ज्यांच्यावरती आता थोड्याच वेळात लगेचच मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। मात्र ही घटनास्थळावरची दृश्य आहेत, हे तब्बल 250 टनांचं हे होर्डिंग खाली कोसळल्यानंतर काय अवस्था झाली आहे तिथल्या सगळ्या गोष्टींची हे आपण पाहतोय। याच संदर्भात माहिती घेण्यासाठी सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। सुस्मिता, आणखी किती वेळ लागू शकतो या होर्डिंगचे सगळे पार्ट बाजूला करण्यासाठी?
खरं तर आपण बघितलं तर हे होर्डिंग पडल्यानंतर त्याचं जे गर्डार होतं त्यामध्ये वाहनांचा चक्काचूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। एनडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आहेत। अगदी आपण जर जवळ जाऊन बघितलं तर रिक्षा आहेत, मोठ्या वाहनं आहेत, त्यामधनं लोकांना बाहेर काढलं जातं आहे, मलबा हटवला जातो आहे। हे सर्व प्रयत्न होत असताना एक गोष्ट पाहायला मिळते की आणखीन काही तास हे सर्च ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन हे सुरूच राहणार आहे। हायड्रोलिक क्रेनच्या मदतीनं हा सगळा जो गर्डारचा भाग आहे हा उचलण्यात आलेला होता। शेकडो टन वजन याचं आहे। माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल तर याच पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूला ही सर्व यंत्रणा आहे, ज्या यंत्रणेच्या सहाय्यानं हा मलबा हटवण्यात येणार आहे, हा गर्डार उचलण्यात येणार आहे। या ठिकाणी मुख्यत्वे एक अडचण होती की हा पेट्रोल पंप होता ज्या ठिकाणी हे गर्डार कोसळलं आणि वाहनांचा चक्काचूर झाला। त्या ठिकाणी गॅस वेल्डिंग मशीन्स किंवा कटर्स जे असतात, गॅस कटरचा वापर होणार नाहीये, कारण तसं केल्यास अधिक धोका उद्भवू शकतो। म्हणून मॅन्युअली अर्थात हाताने हे सर्व भाग मोकळे केले जात आहेत आणि त्यांना दुसरीकडे हलवण्यात येत आहे। दोन्ही बाजूला युद्ध पातळीवरती सर्व यंत्रणा काम करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणखीन 5 ते 6 तास लागतील या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी। श्वेता, बरं, आणि सुस्मिता, तिथं मोठ्या संख्येनं अर्थात मदत बचाव कार्य सुरू आहे। बरं, आणखी कोणी माणसं जी अजूनही बेपत्ता आहेत आणि ज्यांचा शोध अजूनही लागलेला नाही, तर हे या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत का? अशी कोणी माणसं आहेत का की ज्यांचा अजून पत्ता लागलेला नाही, जे बेपत्ता आहेत? नक्कीच अशी काही माणसं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत, कारण अजूनही अनेक वाहनं ही याच ढिगाऱ्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात आलेला आहे, त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये अतिशय जलद गतीने काम करणं सुद्धा आवश्यक आहे। त्याचबरोबर आपण बघतोय की या संपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या एनडीआरएफच्या जवानांची टीम आहे किंवा पोलिसांची टीम आहे, अग्निशमन दलाच्या टीम आहेत, या सुद्धा अतिशय तत्परतेने काम करतायत। आतमध्ये अनेक वाहनांमध्ये सुद्धा काही लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही। जसजसा हा ढीग बाजूला केला जाईल तसतसं त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश येईल आणि मग त्यांना नजीकच्या राजावाडी रुग्णालय किंवा इतर एचबीटी रुग्णालयामध्ये सुद्धा हलवण्यात येणार आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू केले जातील, परंतु आणखीन मृत्यूचा आकडा वाढतो का, जखमींचा आकडा वाढतो का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी।